उद्धव ठाकरेंनी 6 फुटीर खासदारांविरोधात रणशिंग फुंकलाय। आजपासून ते पुढील 3 दिवस फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा करतात। उद्धव ठाकरे या 6ही खासदारांच्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्या ठिकाणी मेळावे घेतील। एकीकडे एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर 3.0 ची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे पक्ष संघटना मजबूत ठेवण्यासाठी दौरा करतात आणि त्यामुळे फुटलेल्या खासदारांवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात रान पेटवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसली आहे। उद्धव ठाकरे काल रात्री यवतमाळ जिल्ह्यातील जसराज हॉटेलमध्ये आलेले आहेत। त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, संजय राऊत, अरविंद सावंत देखील उपस्थित होते। उद्धव ठाकरे यांचं कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले। बंडखोर खासदार संजय देशमुखांच्या बंडखोरांविरोधात ते समाचार घेतील। तर यवतमाळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सकाळी 10:30 वाजता उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे। प्रचंड जाहीर सभा आपण येत्या काही दिवसात घेऊ। पाऊस सुरू होतोय मला कल्पना आहे, पण पुढच्या महिन्यामध्ये किंवा किशोर सतीश तुमचा वेळ मी येतो आणि शिवसैनिकांचा एक प्रचंड मेळावा आपण घेऊया। तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि तुमच्या या प्रेमामुळेच शिवसेना आहे, शिवसेना राहील आणि जे जे शिवसेनेच्या मुळावरती आले त्यांना संपवून टाकल्याशिवाय तुम्ही सगळे राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो। महाराष्ट्र दौऱ्यावर निघालेत महाराष्ट्राचे नेते उद्धव ठाकरे, कसं पाहता याकडे? अरे आता ते अगोदरच जायला पाहिजे। मी सगळ्यांना दौऱ्यावर जाण्याचं म्हणजे आता मी जे काय करतो त्याच्यामुळे काही लोक दौऱ्यावर जातात, घरातून बाहेर येतात, रस्त्यावर येतात, दौऱ्यावर येतात, चांगली गोष्ट आहे, शुभेच्छा। यवतमाळ दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे हिंगोली दौऱ्यावर जातील। हिंगोली शहरातील महावीर भवन या ठिकाणी उद्धव ठाकरेंची सभा होणार असून बळसोंड या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचं भव्य स्वागत होईल। खासदार फुटीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंचा हिंगोली दौरा असेल। बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा हा मतदारसंघ आहे आणि त्यामुळे सभेतून बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकरांवर, बंडू जाधवांवर काय बोलणार उद्धव ठाकरे याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। पावसाळी अधिवेशनातून आमदार कैलास पाटील थेट मतदारसंघात दाखल झालेत। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी कार्यकर्त्यांच्या बैठका घेत त्यांनी संघटना बांधणीसाठी कंबर कसली आहे। खासदार ओमराजेंच्या फुटीनंतर कैलास पाटील ताकदीनं मैदानात उतरलेत। धाराशिव जिल्हा कोणत्याही एका व्यक्तीच्या मागे नाही हे सिद्ध करायचंय असं आवाहनही त्यांनी केलंय। शिवसेनेचा जन्म सत्तेसाठी नाही तर सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देण्यासाठी झालाय। संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना घेऊन संघटना बांधायची, सर्वसामान्यांचा आवाज बनायचा असा कानमंत्र त्यांनी शिवसैनिकांना दिलाय। उद्धव ठाकरेंचा मेळावा यशस्वी करण्याचं आवाहनही त्यांनी केलंय। यावेळी त्यांनी ओमराजे निंबाळकरांच्या बंडावरही भाष्य केलंय। साहेबांचं शिवसैनिकांचं त्यांच्यावर होतं तेवढं प्रेम त्यांना परत कधीच मिळणार नाही असं मला वाटतं। बाकीचा निधी मिळेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी मिळतील का नाही माहीत नाही, म्हणजे निधी, बाकीचं विकास कामं ह्या गोष्टी कदाचित मिळतील, पण जो विश्वास, जे प्रेम होतं ते शिवसेनेकडंच होतं, शिवसैनिकांचं प्रेम होतं आणि उद्धव साहेबांचं विशेषतः ठाकरे कुटुंबियांचं प्रेम होतं त्यांच्यावर।